सन 2017 पासून 3175 पेक्षा अधिक एसटी कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. मात्र त्यांना अद्याप पेन्शन सुरू झालेली नाही. याबाबत महामंडळाचे अधिकारी, भविष्य निर्वाह निधी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र महामंडळानं पेन्शन खात्यात प्रशासकीय शुल्क भरलेलं नसल्यानं अद्याप पेन्शन सुरू झालेली नाही. राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वर्षभर सर्व प्रकारच्या गाड्यांमधून मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध करून द्यावी, यासाठी वारंवार आंदोलनं करूनही सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नसल्याचं आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितलं. सन 1996 ते 2000 या कामगार करारांमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सवलत समाविष्ट होती. मात्र महामंडळानं त्याचीही अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं एसटीच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कमलाकर रोटे, बाबा कोकणे, इमाम राऊत, रवी जाधव, अरविंद मोरे, दीपक मोरे, बी तुपे, संजय मोरे, डी दिवाण, सदा भालकर यांच्यासह जिल्ह्यातील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी सहभागी झाले होते.